जामनेर तालुक्यातील चिंचखेडे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, देशभक्तीपर गीते व ऐतिहासिक नाटकांचे सादरीकरण केले. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पाळणा व छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी राजेंच्या व कवी कलश यांच्या बलिदानाचा प्रसंग हुबेहूब सादर केला. शाळेतील विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य, आदिवासी नृत्य, मराठी शाळागीत, सीमेवरील युद्धाचे थरारक प्रसंग अगदी मन लावून उत्कृष्टपणे सादरीकरण केले. उपस्थित ग्रामस्थ, पालक व पाहुण्यांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व काही विद्यार्थ्यांना बक्षिसे देखील जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाला जामनेर नगरीचे उपनगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत भोंडे, पंचायत समितीचे माजी गटनेते अमर पाटील, माजी सभापती शेखर काळे, तुकाराम निकम, राहुल पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, संजय पाटील, सुरेश अंभोरे, शुभांगी पाटील, किरण पाटील, पुखराज पवार, मुख्याध्यापक नथुमाळी यांचेसह सरपंच ज्योती पारधी, उपसरपंच ज्योती पाटील, अनिता कोळी, बेबीबाई पाटील, पुष्पा पाटील, पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील, रवींद्र पाटील व गावातील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शाळेचे मुख्याध्यापक देवाजी पाटील यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे आभार मानले. सर्व शिक्षकांसह ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले. या कार्यक्रमामुळे गावात मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलाविष्कार पाहून प्रत्येक पालकाने आपला विद्यार्थी किती छान कार्यक्रम करतो अशी ग्वाही यावेळी दिली. या विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमाची तयारी शाळेतील शिक्षकांनी गेल्या 3 दिवसापासून सुरू केली होती. या तयारीमुळेच या विद्यार्थ्यांनी इतक्या हुबेहूबपणे आणि सुंदर सादरीकरण करून टाळ्यांचा कडकडाट मिळवला. शाळा जिल्हा परिषदेची असली आणि ग्रामीण भागातली असली तरी विद्यार्थ्यांचा कलाविष्कार पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही कमी नाहीत असे यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे कला सादरीकरण पाहून अनेकांचे मन भरून आले. विद्यार्थ्यांना पाठीवर थाप मिळाल्याने त्यांना देखील मोठा उभारी आली. कौतुकाची थाप पाठीवर मिळाल्याने यापुढे देखील हे विद्यार्थी अशाच प्रकारचे चांगले सादरीकरण करू शकतात यात कोणतीच शंका नाही. ग्रामीण भागात झालेला हा कार्यक्रम ग्रामस्थांच्या नेहमी चिरस्मरणात राहील असाच हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामुळे गावस्थांनी देखील त्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.